नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या कंबाईन PSI ASO पूर्व परीक्षा टेस्ट सिरीजचा हा कॉम्प्रिहेन्सिव्ह तिसरा पेपर होता। ओव्हरऑल आपल्या टेस्ट सिरीजचा हा 6वा पेपर होता आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह मधला काय होता, जी संपूर्ण सिलेबसवर आधारित होता, कितवा पेपर होता, हा तिसरा पेपर होता। ओके, एक ओव्हरऑल ओव्हरव्ह्यू जर का तुम्ही बघितलं तर मागच्या टेस्टपेक्षा आता करंट अफेअर्स एकदम रॅशनल होतं। ओके, एवढं काही अवघड नव्हतं त्याच्यामध्ये। थोडा गणित बुद्धिमत्तेचा पाठ आपण काय काढला होता, थोडा मागच्यापेक्षा अवघड नाही वाटला तुम्हाला मॅथ्स रिझनिंगचा पार्ट? ओके, हां, आता ह्या अशा प्रकारे यामध्ये हे होतं। ओके, इन जनरल पेपर मागच्या वेळेसपेक्षा काय वाटला तुम्हाला, इझी की अवघड? इझी वाटला की अवघड वाटला? की काही ॲनालिसिस नाही तुमचं, काही अवघड होता मागच्या वेळेसपेक्षा? ओके, हां, तर इन जनरल चला स्टार्टिंग करूया डिस्कशनला आता। ओके, सो डिस्कशन प्रश्न क्रमांक 1। सो पहिले आपण या पेपरमध्ये काय टाकलं, पहिल्यांदा आपण टाकलं की स्टार्टिंगला करंट अफेअर्स, नंतर गणित बुद्धिमत्ता। दर पेपरला आपण हा पार्ट कुठे ठेवतो, शेवटी ठेवतो, बरोबर सर? प्रत्येक पेपरला आपण कुठे ठेवतो, सर्वात शेवटी हा पार्ट ठेवत असतो। पण इन जनरल तुम्हाला तशी प्रत्येक पॅटर्नची सवय असली पाहिजे, काय जर स्टार्टिंगला येऊन गेला हा पार्ट, बरोबर ना, तर आपल्याला तशी पण सवय असली पाहिजेत। ओके, सो पहिला प्रश्न बघा, 2019 साहित्याचा नोबेल ऑस्ट्रियन लेखक पीटर हँडके यांना प्रदान करण्यात आला। सो पीटर हँडके यांना देण्यात आला ना। हां, मग कोणती पुस्तके त्यांनी लिहिली आहेत? ऑफेंडिंग द ऑडियन्स, बरोबर आहे। विंग्स ऑफ डिझायर, बरोबर आहे। सॉरो बियॉन्ड द ड्रीम्स, द अल्केमिस्ट। द अल्केमिस्ट हे त्यांनी लिहिलेलं नाहीये। द अल्केमिस्ट जे पुस्तक आहे ते पाउलो कोएलो, हे ब्राझिलियन नोबेल पारितोषिक विजेते ऑथर आहे पाउलो कोएलो। फार फेमस पुस्तक आहे हे, मराठीत पण याचं ट्रान्सलेशन झालेलं आहे, याला म्हणतात किमयागार नावाचं पुस्तक आहे, बरोबर ना। सो त्यातलं एक वाक्य आहे की व्हेन यू वॉन्ट समथिंग द होल वर्ल्ड कन्स्पायर्स इन हेल्पिंग यू टू अचीव इट, बरोबर ना। सो ते आहे ना, जब किसी चीज को तुम, तो मूवी मध्ये पण आलेलं आहे की चाहते हो तब पूरी कायनात तुम्ही उसे मिलाने से मदत करते, असं काहीतरी डायलॉग आहे ना तो। जेव्हा एखादी गोष्टीचं तुम्ही स्वप्न बघता तेव्हा अख्खं जग तुम्हाला ती भेटवण्यासाठी काय करतं, प्रयत्न करतं। हा जो डायलॉग आहे हा या पुस्तकातला आहे, द अल्केमिस्ट पाउलो कोएलो। ओके, सो नोबेल पुरस्कार ऑस्ट्रियन लेखक पीटर हँडके यांना प्रदान करण्यात आला 2019चा। आता इन जनरल 2019, ओके, हा जो नोबेल पुरस्कार, यावर्षी ना 2 नोबेल पुरस्कार जाहीर झाले, 2018चा सुद्धा आणि 2019चा सुद्धा। ओके, याचं कारण काय आहे, 2018ची जी नोबेल पारितोषिक सिलेक्टिंग टीम होती, साहित्याचं नोबेल, ते टीम एका सेक्शुअल स्कॅन्डलमध्ये अडकली, त्यामुळे 2018चे नोबेल पारितोषिक साहित्याचे रद्द करण्यात आले होते। म्हणून यावर्षी 2 नोबेल पारितोषिक घोषित करण्यात आले। सो 2018चा जो नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आला यावर्षी, तो कोणाला दिला होता? ओलोगा टोलक्रूज यांना देण्यात आला। ओलोगा टोलक्रूज या कोणत्या देशाचा आहे? या पोलंडच्या लेखिका आहेत, पोलंड। ओलोगा टोलक्रूज हे कोणत्या देशाचे लेखिका आहेत? पोलंडच्या लेखिका आहेत, यांना देण्यात आलेला आहे 2018चा। आणि 2019चा होता तो कोणाचा होता? पाउलो कोएलोला। 2019 कोणाला देण्यात आला? पीटर हँडके। हे कोणत्या देशाचे आहेत? ऑस्ट्रिया देशाचे, युरोपमधला देश आहे ना ऑस्ट्रिया। ओके, तिथली आहेत। सो याचं उत्तर काय येणार मग? अ, ब आणि काय क, पर्याय क्रमांक 3। राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराबद्दल काय खरे आहे? 2019 मध्ये हा पुरस्कार विराट कोहली आणि एस मीराबाई चानू यांना प्रदान करण्यात आला। हे विधान काय आहे? चुकीचं आहे। 2019 मध्ये कोणाला देण्यात आला? हा दीपा मलिक आणि काय बजरंग पुनिया यांना देण्यात आला, बरोबर। सो दीपा मलिक आणि काय बजरंग पुनिया। आणि 2018 मध्ये विराट कोहली आणि मीराबाई चानू यांना प्रदान करण्यात आला होता। कधी दिला होता? 2018 मध्ये। पुरस्काराची सुरुवात 1990 पासून झाली नाही, या पुरस्काराची सुरुवात 1992 पासून झालेली आहे। आणि पहिल्यांदा हे जे पुरस्कार आहेत हे कोणाला दिले? विश्वनाथन आनंदला। 1992 ला कोणाला देण्यात आला होता? हा विश्वनाथन आनंदला देण्यात आला होता। 4 क्रीडा क्षेत्रामध्ये 4 वर्षे नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या खेळाडू पुरस्कार देण्यात येतो, बरोबर आहे। भारतातील क्रीडा क्षेत्राचा सर्वोच्च पुरस्कार आहे, हे पण काय आहे? बरोबर आहे। सो उत्तर काय? पर्याय क्रमांक 2। सो दॅट्स द आन्सर ऑप्शन नंबर 2। सो पर्याय क्रमांक 2 होईल, करेक्ट। सो 2चं उत्तर काय? ऑप्शन नंबर 2। ओके, हां, क्रिकेटर कोणते आहेत की ज्यांना हा पुरस्कार दिलेला आहे? सचिन तेंडुलकरला 1997 ला देण्यात आला होता। आणि MS धोनीला कधी देण्यात आलेला? 2007 ला। आणि तिसरा खेळाडू कोण होता? विराट कोहली। ओके, सो 2018 ला। सो हे 3 आहे त्याच्यामध्ये, सो क आणि ड। हा, देन प्रश्न क्रमांक 3 बघा, न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष हे या देशाचे पहिले लोकपाल म्हणून यांची काय झाली आहे? नियुक्ती झालेली आहे, बरोबर आहे। त्यांनी 2013 ते 2017 या काळात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बसवले आहेत, हे पण विधान काय आहे? बरोबर आहे। यापूर्वी ते तामिळनाडू उच्च न्यायालयाचे काय होते? मुख्य न्यायाधीश होते। सो तामिळनाडू उच्च न्यायालयाचे होते का? नाही, कुठले होते?
आंध्र प्रदेशचे होते. कुठले होते? आंध्र प्रदेशचे. आणि अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य देखील भूषवले. अल्पसंख्याक आयोग नाहीये. कोणता आयोग आहे? मानवी हक्क आयोग. मानवी हक्क आयोग. सो म्हणून इथे उत्तर काय ना तुमचं? पर्याय क्रमांक 2 अ आणि काय ब. देन इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनक यांची नुकतीच ब्रिटनच्या अर्थमंत्रीपदी निवड झाली आहे. त्यांच्याविषयी योग्य विधान निवडा. ते रिचमंड यॉर्क्समधून खासदार आहेत. बरोबर आहे विधान. येस. 2018 साली ते ब्रिटनचे निवासी मंत्री त्यांना करण्यात आले होते. हे पण विधान काय? बरोबर आहे. आता यांनी झाले ना. सो ब्रिटनचे आता कोण आहेत? ओके. सो पंतप्रधान कोण आहेत? बोरिस जॉन्सन आहेत ना. ओके. हां. देन त्यांचा जन्म चंदीगड येथे झाला. चुकीचं आहे. ते पंजाबी परिवारामधनं आहेत. ओके. पण त्यांची फॅमिली जी आहे ती ऑलरेडी मायग्रेट झाली होती. त्यांचे आजोबा जे आहेत ती आफ्रिकन कंट्रीमध्ये मायग्रेट झाले होते. नंतर आफ्रिकेमधनं त्यांचा परिवार जो आहे तो कुठे गेला? सो UK मध्ये गेला. ओके. सो त्यांच्या आजोबांसोबत त्यांचे आईवडील गेले होते. म्हणजे त्यांच्या आईवडिलांचा जन्म भारतातले पण आजोबांसोबत ते झाले होते. तर हे जे आहेत ऋषी सुनक हे ऑलरेडी ही इज बोर्न अँड ब्रॉट अप इन UK ओनली. ओके. सो ऑक्सफोर्ड विद्यापीठ तत्वज्ञान राजकारण अर्थशास्त्रात उच्च शिक्षण हे पण विधान काय? बरोबर आहे. सो त्यांचा जन्म जो आहे तो कुठे झालेला आहे? हॅम्पशायर साऊथ हॅम्प्टन मध्ये झालेला आहे. सो हॅम्पशायर मधलं काय? साऊथ हॅम्प्टन या सिटीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. ओके. सो अ ब आणि काय ड हे विधान करणार. नंबर 3. आता सध्याच्या UK गव्हर्नमेंटमध्ये 3 भारतीय मुख्य पदावर आहेत. ओके. सो एक हे ऋषी सुनक झाले अर्थमंत्री आहेत. त्यानंतर तिच्या होम मिनिस्टर आहेत ते कोण आहेत? पटेल ना. प्रीती पटेल आहे ना वाटतं. प्रीती पटेल बरोबर आहे ना. सो होम मिनिस्टर त्या प्रीती पटेल आहेत. आणि थर्ड भारतीय ते कोणतरी शर्मा आहेत. व्यापारिक काहीतरी मंत्री आहेत ते बरोबर ना. शर्मा समथिंग त्यांचं नाव शर्मा आहे. सो आठवण ठेवा म्हणजे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन्स लक्षात ठेवायचे आपण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्याशी संबंधित स्थळांना भेट देणारी कोणती नवीन पर्यटन गाडी सुरू करण्यात आलेली आहे? कोणती एक्सप्रेस आहे ती? समानता एक्सप्रेस आहे. बरोबर आहे. नागपूरला सुरू करण्यात आली. आणि केंद्रीय मंत्री जे आहेत आपले रामदास आठवले यांनी याची काय केली? सुरुवात केली आहे. ओके. सो अगेन नेक्स्ट ईज ऑफ डुईंग बिझनेस. ओके. निर्देशांक 2020 नुसार प्रथम 5 देशांचा योग्यक्रम निवडा. ओके. सो ईज ऑफ डुईंग बिझनेस याच्यामध्ये 5 देशांचा योग्यक्रम आहे. तर इथे बघ सिक्वेन्स आहे. हा सिक्वेन्स लक्षात राहिला पाहिजे त्याच्यामध्ये. ओके. सो 6 उत्तर पर्याय क्रमांक 1. ओके. सो न्यूझीलंड, सिंगापूर, हाँगकाँग, डेन्मार्क, दक्षिण कोरिया. ओके. सो ईज ऑफ डुईंग बिझनेस. सो नंबर 1 आपण भारत जो आहे बरोबर ना. सो भारतीय सरकार जे हे आहे. ओके. सो हे यावर्षी आपल्या भारताचा रँक इम्प्रूव्ह झालाय ना बऱ्या प्रकारे याच्यामध्ये. सरकारसाठी सध्या सांगण्यासारखं काही जास्त नाही इकॉनॉमिक्समध्ये. पण सरकार एकच गोष्ट सांगते की बघा ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आम्हाला काय रँकिंग जास्त चांगली मिळालेली आहे. ओके. हां. देन 7 सुषमा स्वराज यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी कोणती पदे भूषवलेली आहेत? ओके. सो सुषमा स्वराज कोणतं परराष्ट्र मंत्री होत्या मोदी गव्हर्नमेंटमध्ये त्या. येस होत्या की नाही? हां. माहिती प्रसारण मंत्री होत्या. कुठे होत्या त्या? वाजपेयी गव्हर्नमेंटमध्ये होत्या. अटल बिहारी वाजपेयींच्या गव्हर्नमेंटमध्ये काय होत्या त्या? माहिती प्रसारण मंत्री होत्या. आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री सुद्धा होत्या. कुठे होत्या? वाजपेयीजींच्या गव्हर्नमेंटमध्येच राहिलेले ते आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री. अगेन दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. बरोबर आहे. सो मुख्यमंत्री आहे पण हे पण लक्षात ठेवा की पहिली महिला मुख्यमंत्री आहे. तसं बघितलं तर आपण शीला दीक्षित यांना ओळखतो कारण दिल्लीच्या 3 वेळा मुख्यमंत्री कोण राहिल्यात? शीला दीक्षित. पण पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? सुषमा स्वराज होत्या. शीला दीक्षितच्या आधी त्या होत्या मुख्यमंत्री. बरोबर आहे ना. हां. संसदीय कामकाज व्यवहार मंत्री यस हे सुद्धा होते. सो माहिती प्रसारण मंत्री, कुटुंब कल्याण मंत्री आणि संसदीय कामकाज मंत्री हे 3 पदं त्यांनी वाजपेयी गव्हर्नमेंटमध्येच भूषवलेली आहेत. ओके. ते 3 वेगळे मिनिस्टर पदं त्यांनी कुठे भूषवलेले आहेत? वाजपेयी गव्हर्नमेंटमध्ये त्यांनी भूषवलेले आहेत. ओके. आणि लोकसभेच्या क्या होत्या त्या? विरोधी पक्ष नेत्या होत्या. ओके. सो हे आता इन जनरल जेव्हा 2009 मध्ये. ओके. सो 2009 मध्ये जेव्हा इन जनरल त्या काय झाल्या होत्या? लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्या झाल्या होत्या. सो इन जनरल 2004 मध्ये वाजपेयी गव्हर्नमेंट पडल्यानंतर विरोधी पक्ष नेते झाले होते लालकृष्ण अडवाणी. त्यानंतर 2009 मध्ये विरोधी पक्ष नेतेपद जे आहे ते सुषमा स्वराजकडे आलं लोकसभेचं. आणि राज्यसभेचं कोणाकडे गेलं होतं? अरुण जेटलींकडे. करेक्ट. हां. सो वरील सर्व 2019च्या ICC क्रिकेट जागतिक कपमध्ये अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे प्रमुख प्रायोजक म्हणून कोणत्या कंपनीने काम केले? सो कोणती भारतीय कंपनी त्यांनी स्पॉन्सर्ड केलं होतं त्याच्यामध्ये? आता सहसा आपल्याला असं वाटतं की MNC असेल आता एवढं मोठं वर्ल्ड कप आहे त्याला स्पॉन्सर करेल तर आपण कोणाचा विचार करतो? रिलायन्स असेल किंवा काय टाटा मोटर्स. ठीक आहे टाटा करू शकतो, रिलायन्स करू शकतो पण हे नाही आहे. आता दुसरे पतंजली. आता एक पतंजली आपल्या लक्षात येऊ शकतं कारण पतंजली काय करते? खूप जास्त ॲडव्हर्टाइजमेंट करते. बरोबर. सध्या पतंजली काय खूप जास्त ॲडव्हर्टाइजमेंटवरती भर देत आहे. पण तू लक्षात ठेवा अफगाणिस्तान एक इस्लामिक कंट्री आहे. पतंजली एक थोडा लुक जो आहे त्याचा हिंदुइझम लुक आहे तर ती एकदम स्पॉन्सरशिप किंवा त्याचं स्पॉन्सरशिप अफगाणिस्तान घेईल का? थोडं डाऊटफुल होऊ शकतं याच्यामध्ये. थोडा असा विचार पण करू शकता तुम्ही. करेक्ट ना. पण याचा आन्सर काय आहे?
अमूल आहे. सो कोणी केलं होतं? अमूलनी स्पॉन्सर केलं होतं वर्ल्ड कप मध्ये. करेक्ट. सो अमूलनी स्पॉन्सर केलेलं आहे त्यांना. सो किती लोकांना आलं याचं उत्तर? ओके. सो अमूलनी स्पॉन्सर केलं होतं आणि मला वाटतं कोणत्या तरी एक्झाम मध्ये हा प्रश्न आलेला पण आहे MPSCच्या. करेक्ट ना? सो हां, नेक्स्ट बघा. आंध्र प्रदेश राज्यासाठी 3 राजधान्यांची निर्मिती करण्याच्या विधेयकाला आंध्र विधानसभेने काय दिलेली आहे? मंजुरी दिली आहे. 3 राजधान्यांची जोडी अयोग्य आहे. ओके. प्रश्न बघा, कोणती जोडी काय आहे? अयोग्य आहे. सो पहिलं राज्य असेल आंध्र प्रदेश आपल्या देशातलं की ज्याच्या किती राजधान्या राहतील? 3 राजधान्या राहतील. त्याची आत्ताच घोषणा केली ना त्याच्या मुख्यमंत्र्यांनी, रेड्डींनी. ओके, जगनमोहन रेड्डींनी. विशाखापट्टणम ही जी राजधानी आहे ही कशी असेल त्यांची? ही असेल प्रशासकीय. अमरावती असेल वैधानिक आणि कुर्नूल काय असेल? न्यायिक. कुर्नूल कशी असेल? न्यायिक असेल. करेक्ट. सो म्हणून इन जनरल कोणते विधान अयोग्य आहेत? तर ब फक्त योग्य आहे, अ आणि क काय आहेत? अयोग्य. त्यांनी अयोग्यच विचारलं म्हणून तुमचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 2. सो दॅट्स आन्सर ऑप्शन नंबर 2. 9चं काय होणार? ऑप्शन नंबर 2. देन 10 बघा. योग्य जोड्या लावा. सो धोंडो केशव कर्वे महिलांच्या एज्युकेशनसाठी, महिलांच्या विकासासाठी काम करणारा व्यक्तिमत्व म्हणजे काय? DK कर्वे. धोंडो केशव कर्वे यांना. आणि पहिले महाराष्ट्रीयन आहेत DK कर्वे. हे काय आहेत? पहिले महाराष्ट्रीयन आहेत की ज्यांना काय मिळालेलं आहे? इन जनरल भारतरत्न देण्यात आलेलं आहे. 1958 मध्ये त्यांना देण्यात आलं होतं. ओके. देन PV कामे ज्येष्ठ शिक्षण तज्ञ काय? पांडुरंग वामन काने यांना कधी देण्यात आलं होतं? 1961 मध्ये. बरोबर आहे ना? करेक्ट. सॉरी 1900 कधी मध्ये? 1963 मध्ये. देन विनोबा भावे. विनोबा भावेंना कधी देण्यात आलेलं आहे? 1983. तसं भूदान आंदोलन खूप आधी झालं, पण विनोबा भावेंना जे भारतरत्न देण्यात आलं ते कधी दिले? 1983 मध्ये देण्यात आलेलं आहे. आणि पुरुषोत्तमदास टंडन यांना कधी दिले? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते पुरुषोत्तमदास टंडन. बरोबर आहे ना? इतिहासात वाचत असेल तुम्ही. ओके. सो त्यांना कधी दिलं? 1961 मध्ये. ओके. सो दॅट्स वाय 10चं उत्तर काय होणार तुमचं? पर्याय क्रमांक 3. सो 10चं काय? 3. किती लोकांचा बरोबर आला हा प्रश्न? ओके. देन सुपर कम्प्युटर आणि याच्या योग्य जोड्या लावा. ओके. सो अगेन एक तर जगात सर्वात मोठं सुपर कम्प्युटर टिहाने म्हणजे काय? चीन. हे लक्षात प्रत्येकाला माहितीच असलं पाहिजे. टिहाने म्हणजे काय आहे? चीन आहे. समिट म्हणजे काय? अमेरिका. हे दोन तर तुमचे सगळ्यात फास्टेस्ट आहेत, हे पाठ असले पाहिजेत. समिट म्हणजे काय? अमेरिका. आणि टिहाने म्हणजे काय? चीन. ओके. प्रेसिडेंट कोणत्या देशाचा आहे? स्वित्झर्लंडचा आहे. प्रेसिडेंट कोणत्या देशाचा आहे? स्वित्झर्लंड. ओके. आणि ABCI म्हणजेच काय? जपान. सो ड चं काय होणार? 4. सो 1, 2, 3 आणि 4. सो 11चं उत्तर काय ना? पर्याय क्रमांक 3. नॅशनल पीपल्स पार्टी या राजकीय पक्षाविषयी पुढे दिलेले विधाने लक्षात घ्या. भारतीय निवडणूक आयोगाने या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा बहाल केला आहे. बरोबर आहे विधान? येस. हां. या देशात एकूण राष्ट्रीय पक्षाची संख्या आता 7 इतकी झालेली आहे. ओके. सो सध्या 7 आहेत का? 8 आहेत. किती राष्ट्रीय पक्ष आहेत आपल्या देशामध्ये? 8 आहेत. कोणते कोणते आहेत आपल्या देशात राष्ट्रीय पक्ष? इंडियन नॅशनल काँग्रेस. बरोबर आहे ना? नंतर काय? BJP. अगेन CPI, CPM कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट. देन NCP राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस. बरोबर आहे ना? अगेन बहुजन समाजवादी पार्टी. आणि काय? NPP ही आताची पार्टी. सो आता किती संख्या झालेली आहे? 8. सो अगेन या पक्षाची स्थापना जी आहे ती कोणी केलेली आहे? पेमा खांडूंनी केली आहे का? नाही. कोणी केलेली आहे? संगमांनी केलेली आहे. पूर्ण आगीटोक संगमा, PA संगमा जे लोकसभेचे काय होते? माजी अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत. ओके. हा घटक पक्ष आहे. हा पक्ष जो आहे तो काय आहे? आघाडी सरकारचा घटक पक्ष आहे राष्ट्रीय NDA मधला. येस, बरोबर आहे. सो अ आणि काय? ड. पर्याय क्रमांक काय? 3. देन राज्य आणि राज्यपाल यातील काय अयोग्य जोडी निवडा. ओके. उत्तर प्रदेश आनंदीबाई पटेल. बरोबर आहे, योग्य जोडी आहे. मध्य प्रदेश लालजी टंडन. बरोबर आहे, भाजपचे लीडर होते यूपीचे. त्रिपुरा रमेश बैस. हे पण काय? बरोबर आहे. छत्तीसगड NR रवी. NR रवी आहेत का? नाही. कोण आहे? अनुसुया उईके. बरोबर आहे ना? सो अनुसुया उईके ह्या आहेत. सो म्हणून ही जोडी काय? अयोग्य होईल. करेक्ट. मी अगेन त्याच्यामध्ये नवीन राज्यपालांची लिस्ट, बाकी पण प्रश्न येऊ शकतात बघा तिथे तुमच्या विश्लेषणात. आंध्र प्रदेश कोण आहे? बिस्वबुरन हरिचंद्रन. नागालँड कोण आहे? RN रवी. बिहार कोण आहे? फागू चौहान. आणि पश्चिम बंगाल कोण आहे? जगदीप धनखड. ओके. सो पश्चिम बंगाल कोण आहे? जगदीप धनखड. ओके.
जगातील वाघाची संख्या असणाऱ्या देशांचा योग्य क्रम लावा. भारतातच किती वाघ आहेत? जवळपास 3000 वाघ आहेत भारतामध्ये. तो वाघांच्या संख्येत भारत काय आहे? पहिल्या क्रमांकावर आहे. नंतर कोण आहे? रशिया, नंतर इंडोनेशिया, मलेशिया आणि काय? नेपाळ. हा जो क्रम आहे हा योग्य क्रम आहे. जगातले 75% वाघ एकट्या कुठे आहेत? भारतामध्ये आहेत ना. ओके, सो पॅन्थेरा टिग्रिस आपण ज्याला म्हणतो. आदिवासी कला शिल्प नैसर्गिक उत्पादन प्रचार करण्यासाठी केंद्र सरकारमार्फत कोणती मोहीम सुरू करण्यात आलेली आहे? कोणती मोहीम सुरू करण्यात आलेली आहे? गो ट्रायबल, बरोबर ना. सो त्या मोहिमेचं नाव काय आहे? गो ट्रायबल ही मोहीम आहे. ओके, हा. 70 सेंटीमीटर, 104 सेंटीमीटर, 117 सेंटीमीटर आणि 119 सेंटीमीटर या 4 कांबी आहेत. या कांबी आपल्याला शक्य तितक्या मोठ्या अशा समान भागात कापायच्या असल्यास, ओके, सो शक्य अशा काय मोठ्या भागात आपल्याला काय कापायच्या असल्यास कापायच्या आहेत आपल्याला त्याच्यामध्ये. ओके, हा. मग आता याच्यामध्ये हा काय कोणतं म्हणताय प्रश्न क्रमांक? सोळा 16 बघा. 16ला काय म्हणतात? अच्छा 70, 104, 117 आणि 169. अच्छा इथे 78 पाहिजे पहिलं. हां हां 78 करा त्याला. ओके, सो विल कॅन्सल दॅट क्वेश्चन, डोंट वरी. सो 78 सेंटीमीटर, 104 सेंटीमीटर, 117 सेंटीमीटर आणि 169 सेंटीमीटर या 4 कांबी आहेत. या शक्य तितक्या मोठ्या अशा समान भागात कापायच्या असल्यास किती तुकडे बनवता येतील? हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, बरोबर आहे ना. मग आता इन जनरल येस काय झालं? मग आता आपल्याला बघा, आता ही जी आहेत अशी कांबी आहेत वेगळ्या लेंथच्या, त्याला कापायचे शक्य तिकडे समान आकारामध्ये. समान आकारात कापायचे म्हणजे मोठ्याला आपल्याला लहान कापतो. सो लक्षात ठेवा लसावी किंवा मसावी कसा ओळखायचा? जेव्हा तुम्हाला 4 बेल आहेत त्या वाचताय त्या पुढे किती वेळा वाचतील असं जे पुढचं काढायचं असेल, नेक्स्ट पुढचा टाइम जी मोठी संख्या आहे ती असते म्हणजे लसावी. आणि जेव्हा आपल्याला आधीची ही काढायची असते, बरोबर आहे. आता मोठी कांबी तिला आपल्याला काय करायचंय? कापायचंय. कापायचं म्हणजे त्याचे काय करायचे? आपल्याला अवयव करायचे, तुकडे करायचे असतात, तेव्हा ती काय असते? मसावी असतो. सो इथे आपल्याला काय करावं लागेल? HCF म्हणजे मसावी काढावं लागेल. आता 78, 104, 117 आणि 169 यांचा मसावी किती आहे? अशी कोणती संख्या आहे? मसावी म्हणजे काय? अशी मोठ्यात मोठी संख्या की ज्याने या सगळ्या संख्येना काय जातो? भाग जातो. याचा मसावी काय येतो? 13 येतो. किती येतो HCF? 13 येतो. याचा मसावी किती आहे? 13. मग 78ला तुम्ही 13 जर भागलं तर 13 78, मग या 78 सेंटीमीटर किती तुकडे होतील? 6 तुकडे. किती तुकडे होतील याचे? 6 तुकडे होतील ना. 104 आहे, 13 8 4 होत असे, याचे किती तुकडे होतील? 8. 117 आहे, मग काय 13 मग 17 याचे किती तुकडे होतील? 9. आणि 169 13चा वर्ग म्हणजे 13चे 13 तुकडे जेव्हा होतील तेव्हा काय होतील? 169 इतके तुकडे होतील. या सगळ्यांची बेरीज करा, किती येते? 13 9 किती? 22. 22 आणि 8 30. 30 आणि 6 काय? 36. सो उत्तर काय? पर्याय क्रमांक 2. किती तुकडे बनतील त्याचे? सो ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट, खाली विधाने लक्षात घ्या आणि कोणते अनुमान काढता येईल? सर्व यंत्रे ऊर्जेचा वापर करतात. विजेमार्फत ऊर्जा मिळते. विजेच्या सहाय्याने यंत्रासाठी देखभालीचा खर्च कमी येतो. विजेवर चालणाऱ्या यंत्रामुळे प्रदूषण होत नाही. सर्व यंत्रे विजेवर चालतात असं म्हणता येईल का आपल्याला? अरे ऊर्जेचा वापर करतात, बरोबर आहे ना. सो पण विजेमार्फत ऊर्जा मिळते, पण याचा अर्थ सर्व हे होईल का असं आपण म्हणू शकतो का? नाही. तो म्हणतो याचे फायदे सांगतो बघा, खर्च कमी होऊन राहिला, प्रदूषण होत नाही वगैरे. म्हणजेच काय? विजेवर यंत्रे चालवणे काय आहे? अधिक योग्य आहे, बरोबर आहे. सो विजेवर यंत्र चालवणे काय आहे? अधिक योग्य आहेत. ओके, कळलं प्रत्येकाला? हां. सो देन अगेन 18 बघा. एक 300 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या शेताच्या अर्ध्या भागात शेतकऱ्यांनी काय पेरला? गहू पेरला. ओके, मग आता क्षेत्रफळ किती पण असेल त्याच्या अर्ध्या भागात त्यांनी काय पेरला? गहू पेरलेला आहे. उरलेल्या जागेच्या 1/3 भागात आता गहू पेरून घेतला, उरलेली जागा किती? अर्धी आहे. अर्ध्याचा 1/3 म्हणजेच काय? 1/6 भाग. अर्ध्याचा 1/3 म्हणजेच काय? अरे बघा, पूर्ण एक हे होतं, बरोबर आहे ना. याचा अर्ध्या भागात त्यांनी काय पेरला? गहू. तर उरला किती? अर्धा भाग. या अर्ध्याचा 1/3 म्हणजेच काय? 1/6 ना. अर्ध्याचा 1/3 दॅट इक्वल टू वॉट? 1/6. 1/6 भागात त्यांनी काय केलं? तेलबिया. त्यांनी काय पेरल्या? तेलबिया. मग आता जर 1/2 मधनं 1/6 गेला तर राहिलं किती?
2/6 बरोबर आहे ना. अरे बघा 1/2 मधनं 1/6 वजा करा बरोबर. 3/6 होतं. 3/6 म्हणजेच काय 1/6 2/6 2/6 म्हणजेच काय 1/3. किती पार्ट उरला आपला 1/3 पार्ट उरला. लक्षात आलं का तुम्हाला. मग या 1/3 पार्ट पैकी आणखी 1/3 पार्ट पैकी आणखी त्यांनी काय केलंय 1/4 भागात त्यांनी गवत लावले. 1/3चा 1/4 भाग म्हणजे 1/3 बघितलं 1/4 म्हणजेच काय 1/12 बरोबर ना. सो 1/3च्या 1/12 त्यांनी काय लावले गवत लावले. ओके सो 1/12 म्हणलं गवत लावले तर उरलेली जमीन किती आहे 1/3 उरली होती. त्यातलं 1/12 सुद्धा गेले कारण ते गवत लावले आपण. मग आता काय येणार 3/12. अरे लसावी काढा ना त्याचा. हा 12 इकडे गेला हा 3 इकडे गेला म्हणजे 9/36. सो म्हणजेच काय 3/12 3/12 म्हणजेच काय 1/4 बरोबर ना. सो 3/12 म्हणजे काय 1/4. नंतर बघा आता 1/4 पैकी त्यांनी अर्धी जमीन कशी ठेवली तशीच ठेवली. सो 1/4 पैकी अगेन अर्धी जमीन म्हणजेच काय त्यांनी 1/8 जमीन तशीच ठेवली. मग उरली किती 1/8 जमीन उरली. उरली किती जमीन 1/8 उरली. ओके अर्धी जमीन त्यांनी तशी ठेवली व 1/3 भागास माशासाठी काय ठेवले तडे खोदले. ओके सो 1/3 भागात काय खोदले तडे. सो 1/8 पैकी 1/3 भागात त्यांनी तडे खोदले. 8 त्रिक काय 24 म्हणजेच काय 1/24 भागात तडे खोदले. तर मग आता तो म्हणतो की शेवटी फुले लावण्यासाठी वापरली तर फुलांच्या उत्पादनासाठी किती भाग उरला तर 1/8 आहे. याच्यामधनं तुम्ही 1/24 काय करा वजा करा. मग काय होतं सो 3/24 वजा 1/24 म्हणजेच काय 2/24. 2/24 म्हणजेच काय 1/12. सो म्हणून तुमचं उत्तर काय ना पर्याय क्रमांक 3. सो दॅट्स द आन्सर ऑप्शन नंबर 2. ओके सो लिहून घ्या हे एक्झाम्पल. ओके याच्यामध्ये सो थोडं तितक्या वेळेमध्ये थोडं येणं अवघड आहे. ओके सो किंवा मी पुन्हा स्पष्ट लिहून देतो पूर्ण आपण पूर्ण कारण महत्त्वाचं आहे असं टाईपचं एक्झाम्पल. पुन्हा एकदा आपण बघूया त्याचं डिस्कशन. बघा पूर्ण एक पार्ट होता त्यापैकी त्याने कितवा भाग घेतला त्याच्यामध्ये अर्ध्या भागात गहू पेरला. अर्धा भाग काय गहू. तो उरला किती भाग अर्धा ना. आणि एकातनं अर्ध्यात गहू पेरला अर्धा भाग उरला. ओके मग या उरल्याच्या अर्ध्या भागाच्या 1/3 भागात तेलबिया लावल्या. सो 1/2 गुणिले 1/3 याच्यामध्ये म्हणजेच 1/6 भागात त्यांनी काय लावल्या तेलबिया. मग तेलबिया लावल्या कारण याचा 1/3 आहे ना तो म्हणजे 1/6 होणार. मग अगेन उरला किती 1/2 वजा काय 1/6. यालाच आपण काय लिहितो याला कॅल्क्युलेशन करा तुम्ही लसावी सेम करा. सो काय येणार 2/6 म्हणजेच काय आता किती उरला 1/3 भाग उरला. किती भाग उरला आपला 1/3 भाग उरला. ओके मग आता या उरलेल्या नंतर उरलेल्या भागाच्या 1/4 भाग गवत लावले. या 1/3च्या 1/4 लक्षात आलं का तुम्हाला 1/3च्या 1/4 म्हणजेच काय 1/12 बरोबर ना. सो 1/12 भागात त्यांनी काय लावले गवत लावले. मग आणखी उरला किती 1/3 मधनं 1/12 वजा करा. किती उरतात तुमच्याकडं किती उरतात 3/12 बरोबर ना. सो किती उरतात 3/12. ओके हां सो अगेन सो कारण इथे 4 त्रिक 12 होतील ना. सो 3/12 3/12 म्हणजेच काय 1/4. आता किती उरली तुमच्याकडे जमीन 1/4. याच्यापैकी अर्धी जमीन त्याने तशीच ठेवली. 1/4 चे अर्धे म्हणजे किती 1/8 त्यांनी तसेच ठेवलेत. आता उरले किती अगेन 1/8 त्यांनी त्याच्याकडे उरलेत. त्याच्या 1/8 पैकी आणखी त्यांनी काय केलं 1/3 भागात म्हणजे 1/8चा 1/3 1/8 गुणिले 1/3 तडे खोदले त्याने म्हणजे 1/24 भागात त्यांनी काय खोदले तडे खोदले. तर मग उरलं किती आणखी 1/8 वजा 1/24 बरोबर. आणि म्हणून इथे 2/24 म्हणजेच काय होणार 1/12 म्हणजेच काय होणार 1/12. सो म्हणून तुमचं उत्तर काय पर्याय क्रमांक 3 1/12. सो हे काय होणार तुमचा ऑप्शन नंबर 3. ओके 3 कोणाला आलं होतं सॉल्व करता नाही इतकं लेंदियर बरोबर आहे ना. येस उरलेली जमीनच घेतली ना. मग 1/3 भाग जो आहे 1/3 1/8चा 1/3 किती आहे 1/24. हां मग तो 1/24 1/8 म्हणून वजा करा ना.
मग ती उरलेली जमीन झाली. कोणती तशी ठेवली? आधी अर्धीवाली ती. त्यांनी काय विचारलं प्रश्न बघा काय, एकूण कितवा भाग त्याने फुलांच्या उत्पादनासाठी वापरला? प्रश्न काय, फुलांचं उत्पादन विचारलं ना त्यांनी, तशीच ठेवली थोडी विचारलंय. काय विचारलंय? फुलांचं उत्पादन विचारलेलं आहे. देन 20 20चं काय सोपं होतं. यस वजा टी. यस वजा टी म्हणजे काय, यस ही पत्नी आहे कोणाची? ए ही बीची पत्नी आहे, म्हणजेच काय इथे यस ही टीची काय पत्नी आहे, बरोबर ना. यस ही पत्नी आहे कोणाची? टीची, म्हणजे टी तिचा काय झाला? पती झाला. अगेन टी प्लस झेड. टी प्लस झेड म्हणजे काय, टी हे काय झेडचे काय आहेत? वडील आहेत. टी हे झेडचे काय आहेत? वडील आहे. याचा अर्थच काय, यस ही झेडची काय आहे? आई आहे ना, मग यस ही झेडची काय होईल? आई होईल. सो एकदम इझियर. सूत्र पर्याय क्रमांक 4. देन 21 बहुसंख्य नागरिक कायदा पाळण्याच्या बाबतीत अतिशय जागरूक असतात, कारण त्यांना त्याच्या मागची कारणीमीमांसा उमगलेली असते. उदाहरणार्थ जर ते पेट्रोल भरून पैसे न घेता तसेच जात आहेत तर त्यांच्या गुन्ह्याबद्दल दंडाच्या रकमेत वाढ करण्याबद्दल नुकत्याच पारित केलेल्या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची फारशी गरज नाही. याचे कारण म्हणजे पेट्रोलच्या वाढत्या किमतीचा नागरिकांना जाणीव आहे आणि त्यांना माहित आहे की पेट्रोल चोरल्यास सर्वांसाठी पेट्रोल काय होईल? महाग होईल. ओके, आणि पेट्रोल चोरलं तर सर्वांसाठी ते काय होणार आहे? महाग होणार आहे. ओके, सो कोणता वरील परिषदाचा लेखक कोणत्या विधानावर विश्वास ठेवण्याचा, कशावरती विश्वास आहे किंवा काय अजम्पशन केलेला आहे त्यांनी? तो काय म्हणतो की बहुसंख्य नागरिकांना माहिती असतं की कायदा पाळला पाहिजे. कारण काय? कारण त्यांना कायद्यामागचं काय कारण माहिती असतं. ओके, हा, मग आता त्यांचा फेत कोणत्या गोष्टीवरती आहे याच्यावरनं असं तुम्हाला काय केलेलं आहे? प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो मग ते कायद्याचं त्याचं कारण त्यांना त्याच्या मागचं माहिती असतं, त्यामुळे ते त्या गोष्टीला काय करतात? फॉलो करतात. ओके, जसं म्हणतो की आता एक कायदा आलेला आहे की त्यामध्ये लोकांना काही इम्प्लिमेंट करायची गरज नाही, कारण लोकांना माहिती आहे की जर आपण पेट्रोल चोरलं तर सर्वांसाठी पेट्रोल काय होणार? महाग होणार. मग पहिलं, दंडाच्या रकमेत वाढ केल्यामुळे सर्व नागरिक कायदा पाळण्यास उद्युक्त होतील. पहिली गोष्ट, दंडाच्या रकमेत वाढ करा. उलट लेखक तर म्हणतो की कायद्याची इम्प्लिमेंटेशन सुद्धा काय नाही, गरज नाही, कारण लोकांना माहिती आहे की कायदा काय केला पाहिजे? पाळला पाहिजे. सो तो उलट म्हणतो इम्प्लिमेंटेशन गरज म्हणून वाढ करा म्हणता येईल का तुम्हाला? समाजात आजही बरेचसे नागरिक अविचारी आहेत. अरे उलट लेखक म्हणतो की बऱ्याचशा लोकांना माहिती असतं की कायदा पाळला पाहिजे म्हणून अविचारी म्हणता येईल का तुम्हाला? नाही. प्रत्येक नागरिकाने पेट्रोल पंपावर योग्य ती रक्कम भरून दिल्यास पेट्रोलच्या वाढत्या किमती कमी करता येतील. आता एक हे पण मला सांगा, इश्यू काय आहे? तुम्ही म्हणणार की पेट्रोल जर पैसे नाही दिले तर पेट्रोलची किंमत वाढते, पण पेट्रोल भरून पेट्रोलचे पैसे दिले पेट्रोलची किंमत कशी काय कमी होणार? तेवढीच राहणार ना. कमी कशी होणार पेट्रोलची किंमत? लोकांनी पैसे दिले टाइमवर तर पैशाची किंमत थोडी कमी करता येईल. ओके, पण बेटर काय बघा, आणि हे एक उदाहरण स्वरूपात फक्त एक उदाहरण दिलं की कसं तो इम्प्लिमेंट करायचा. पण प्रश्न काय बघा, बहुसंख्य नागरिक कायदा पाळण्याच्या बाबतीत जागरूक असतात कारण त्यांना कायद्याची कारणीमीमांसा उमगलेली असते. त्यांना त्याच्या मागचा काय माहिती असतो? कायदा माहिती असतो, म्हणून ते काय असतात? जागरूक असतात. याचा अर्थच काय, जर लोकांना समाजाने शिकवलं की कायदा पाळला पाहिजे, लोक आपोआप काय करतील? कायदा पाळतील, असं त्याचं म्हणण्याचा काय आहे? उद्देश आहे. म्हणून तुमचं उत्तर काय ना? पर्याय क्रमांक 4. एका आयताची लांबी व रुंदी यांच्यातील फरक किती आहे? 23 मीटर आहे. आयताची परिमिती 206 मीटर असल्यास आयताचे क्षेत्रफळ किती असेल? ओके, सो विश्लेषणामध्ये बघा, सो इन जनरल समजा लांबी समजा आपण x घेतो, रुंदी आपण x घेतो, तर लांबी किती येणार? x अधिक काय 23. लांबी त्याच्या 23 ने काय फरक आहे तर मोठी आहे ना. मग अगेन आयताचं परिमिती म्हणजे काय असते? 2 टाइम्स ऑफ लेंथ प्लस व्हॉट ब्रेथ, ही आयताची परिमिती आहे. ही 206 आहे. मग यात व्हॅल्यू पुट करा, 2 अधिक काय लेंथ किती आहे? x अधिक 23 अधिक काय x म्हणजेच काय 206. ओके, मग याच्यातनं तुम्ही x ची व्हॅल्यू काढा त्याच्यामध्ये. ओके, तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर तुमचं x किती येतं? 40 येतं, आणि मग त्याच्यानुसार तुमची लांबी किती येणार? 63 होणार, बरोबर ना. सो 40 अधिक 23 मोठा, सो किती? 63 होईल. 40 आणि 63. तिथे विश्लेषणात मी लांबी 40 आणि रुंदी 63 दिली, तर ते लांबी 63 आणि रुंदी काय पाहिजे? सो लांबी काय पाहिजे त्याच्यामध्ये? 40 पाहिजे, आणि रुंदी काय? लांबी 63 पाहिजे, रुंदी काय पाहिजे? 40. कारण काय असं काही नाही, तुम्ही तेही घेतलं तरी उत्तर येतं, काही फरक पडत नाही त्यांनी. पण लांबी नेहमी रुंदीपेक्षा काय असते? मोठी असते ना. ओके, सो फक्त त्यात करेक्ट करा की लांबीला काय करा? 63 करा, आणि रुंदीला काय करा? 40 करा. ओके, सो त्या विश्लेषणामध्ये करेक्ट करा त्याला. ओके, हां, बाकी काही नाही, म्हणजे त्यांनी तुम्ही ते पण घेतलं तर उत्तर येतं. पण एक कॉमन सेन्स आहे आपला की लांबी नेहमी रुंदीपेक्षा काय असते? जास्त असते ना, तर ही जास्त असू शकते का? हां, आणि मग त्यांचा वर्ग म्हणजे काय? सो लेंथ मल्टिप्लाइड बाय ब्रेथ म्हणजेच काय असतो? एरिया. मग हे 40 गुणिले 63 करा, काय येतं उत्तर तुमचं? 2520 येतं ना. सो उत्तर काय येतं? सो दॅट्स वाय आन्सर इज 2520. 22 उत्तर पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट बघा, फ्रीडमन यांच्यानुसार गेम थेअरी पॅरलल खेळाप्रमाणे बुद्धिबळ आणि ब्रीज सारखे खेळ याची उदाहरणे आहेत. पायलर खेळामध्ये एखाद्याने पैसे मिळवले तर दुसऱ्याला ते काय करावे लागतात? गमवावे लागतात. दुसरे हे खेळ खेळण्याचे
खेळ धोरणाचा समावेश असलेले खेळ आहेत. बुद्धिबळामध्ये खेळाडू म्हणून कोणती चाल खेळावी हे निवडताना किंवा तिने केलेल्या कृतीवर तिचा विरोधक वेगळ्या चालीवर प्रतिकार देईल याचा अंदाज लावण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. सो कोणते विधान गेम थिअरीचे योग्य उदाहरण देते. ओके, सो इन जनरल तो नंतर गेम थिअरी ही कशी आहे, पार्लर खेळाप्रमाणे आहेत. ओके, आणि बुद्धिबळ आणि ब्रीज सारखे खेळ याची काय उदाहरणं आहेत. पार्लर खेळामध्ये एखाद्याने पैसे मिळवले दुसऱ्याला काय करावं लागतात, म्हणजे एक जिंकतो दुसरा काय होतो, हरतो. हे म्हणजे काय गेम थिअरी. दुसरं म्हणजे हे गेम जेव्हा आपण खेळतो तेव्हा त्याच्यामध्ये एक स्ट्रॅटेजी लागते. म्हणजेच काय की बुद्धिबळामध्ये एखादा एक चाल खेळतो, समोरचा व्यक्ती विचार करतो हा काय खेळत असेल, मग आपण काय खेळलं पाहिजे वगैरे हे म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये लॉजिक सुद्धा असतं कशामध्ये, गेम थिअरीमध्ये. मग कोणतं उदाहरण असेल, एक तेनसिंग नोर्गे व एडमंड हिलरी यांचा संघ मानवी इतिहासात पहिल्यांदाच पर्वतारोहण करत आहे. मग इथे कोणी विरोधक आहे का, पण गेम थिअरीमध्ये काय असतो, विरोधक असतो. बघा त्याच्यामध्ये काय असतो, विरोधक असतो की नाही. ओके, सो याच्यामध्ये कोणी विरोधक आहे का, ते फक्त पर्वतारोहण करत आहेत, मग ते जिंकतील हरतील ते ठीक आहे, पण कोणी त्याचा अपोजिटर आहे का, नाहीये. गेम थिअरीमध्ये तो काय म्हणतो की एक जिंकला, एखादे पैसे गमावले, दुसऱ्याला काय होतो, पैसा कमवतो. लक्षात आलं का तुम्हाला. दुसरी गोष्ट काय की प्रत्येक याच्यामध्ये काय लागते, स्ट्रॅटेजी लागते की आपला चतुरता पाहिजे की आपला शत्रू कसा आपल्यावरती ही करणार, स्ट्रॅटेजी खेळणार आहे. हा, राष्ट्रीय स्तरावर निबंध लेखन स्पर्धा, आता एक कॉम्पिटिशन आहे, पण याच्यामध्ये मला सांगा नंबर ऑफ प्लेयर्स आहेत, इथे 2 लोक आहेत का, नाही. दुसरी गोष्ट मला सांगा, इन जनरल याच्यामध्ये तुम्हाला थोडी स्ट्रॅटेजी काय आखावी लागते की तुम्ही एखादा पेपर लिहिता, समजा राज्यसेवाचा तुम्ही पेपर लिहून राहिले तर तुम्ही विचार करता का की माझा विरोधक कसा पेपर लिहित असेल, असा विचार करतो का आपण, नाही करत. बरोबर, तिथे कोणी स्ट्रॅटेजी लागते का विरोधकाची, नाही लागत. भारत पाकिस्तान यांचे काश्मीर निर्णायक सशस्त्र युद्ध, येस सशस्त्र निर्णायक युद्ध आहे, म्हणजे एक जिंकला तर दुसरा काय होणार, हरणार. दुसरी गोष्ट पाकिस्तान जे आक्रमण करतो त्याचा प्रत्येकाचा अनालिसिस भारत सुद्धा आपल्यातर्फे काय करत असतो. म्हणजे याच्यात सगळ्या गोष्टी लागतात की ज्या गेम थिअरीमध्ये लागत असतात. म्हणून उत्तर काय ना, पर्याय क्रमांक 3. सो दॅट्स वाय आन्सर काय ना तुमचं ऑप्शन नंबर 3 होईल. कळलं प्रत्येकाला. ओके, हा देन अगेन 24 याच्यामध्ये आपल्याला हे म्हणायचं बघा, PZO आणि Y. मग आता याच्यामध्ये तसंच हे DBCA. सो DBCA. ओके, सो DBCA. तर मग GWHX असं इकडे आलेलं आहे. सो म्हणजे काय, GWH आणि काय X. तर मग आता इकडे बघा, याच्यावरती हे आधी इथे आलं ना, याच्या रिस्पेक्टिव्ह हे आलं, तर असंच याचं रिस्पेक्टिव्ह येईल ना हे. हां, मग कसं होणार हे, SUT आणि काय V, SUTV. सूत्र काय, पर्याय क्रमांक 2. देन 10 खुर्च्या आणि 6 टेबल यांची किंमत 62 आहे. सो डायरेक्टच खुर्च्या म्हणजे x घ्या, टेबल म्हणजे काय घ्या, y घ्या. सो 10x + 6y इज इक्वल टू व्हॉट, 6200. 3 खुर्च्या आणि 2 टेबल, सो 3x + 2y इज इक्वल टू व्हॉट, 1900. दोघांचं इक्वेशन आलेले, इक्वेशन तुम्ही काय करा, सॉल्व्ह करा. त्याला इक्वेशन सॉल्व्ह करा. x म्हणजे येणार तुम्हाला 500 आणि y म्हणजे किती येणार, 200. y म्हणजे किती येणार, 200. ओके, हां, मग y तर मग 4x आणि 5y. सो 4x + 5y हे आपल्याला काढायचं आहे. सो 4x + 5y किती येतं, 3000. सो उत्तर करा पर्याय क्रमांक 1. सो दॅट्स वाय आन्सर ऑप्शन नंबर 1. ओके, पर्याय क्रमांक 1 कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला आन्सर येईल. एका परीक्षेमध्ये रणधीरला कुणाल आणि डेबू यांनी मिळालेल्या एकूण गुणाच्या दुप्पट गुण मिळाले. कुणाल आणि शंकर यांना मिळालेले गुण हे रणधीरपेक्षा काय जास्त आहेत. सोनलला शंकरपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. नेहाला रणधीरपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. सो त्यांच्यापैकी सर्वात जास्त गुण मिळवलेला व्यक्ती कोणाला मिळालेले आहेत. ओके, सो कोणाला सर्वात जास्त गुण त्याच्यामध्ये मिळालेले आहेत. सो क्वेश्चन नंबर 26 जर आपण बघितलं बघा, रणधीर याला काय, कुणाल अगेन डेबू यांना मिळालेल्या एकूण गुणाच्या दुप्पट गुण मिळालेले आहेत. कुणाल आणि शंकर यांना मिळालेले गुण हे रणधीरपेक्षा जास्त आहेत. सो रणधीरपेक्षा काय, कुणाल प्लस शंकर यांना जास्त गुण आहेत. सोनलला शंकरपेक्षा जास्त गुण मिळाले. सोनल शंकरपेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. नेहाला रणधीरपेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. सो नेहा रणधीर जास्त गुण मिळाले. आता अगेन तुम्ही जर याच्यामध्ये कम्पेअर केलं तर आपल्याला कोणतंच डायरेक्ट प्रॉपर हे भेटत नाही. बरोबर आहे. सो कोणाला जास्त मिळालेले ते सगळ्यांचं लिंक भेटतंय का, तिथे भेटत नाही. सो म्हणून तुमचं उत्तर काय नाही तर पर्याय क्रमांक 4 माहिती अपूर्ण आहे. कोणी सर्वात जास्त आहे आपण इथे दोघांचं कंबाईन विचारतो, त्यातनं आपल्याला या दोघांमध्ये मोठं कोण काय इथे काही भाष्य करता येणार नाही. ओके, सो दॅट्स वाय उत्तर काय ना तुमचं पर्याय क्रमांक 4 माहिती अपूर्ण आहे. 27 PQRST या 7 लोक एका वर्षात जानेवारी, फेब्रुवारी, जून, ऑक्टोबर, डिसेंबर या सेमिनारला जायचे.
वेगळे वेगळे त्यांना फळ आवडतायत वगैरे. ओके, आर त्या महिन्यात जातो ज्यात 31 पेक्षा काय असतात, कमी दिवस असतात. मग आता 31 पेक्षा कमी दिवस कोणत्या कोणत्या महिन्यामध्ये असतात? एक तर जून महिन्यामध्ये असेल, बरोबर आहे ना, किंवा कशामध्ये असेल, फेब्रुवारीमध्ये असेल, बरोबर आहे. सो जून मध्ये असेल किंवा काय फेब्रुवारीमध्ये असेल वगैरे. आता अशा मोठ्या पझल्स आहेत आणि येतात ते, एखादी पझल येते एक्झाममध्ये. तुम्ही जर पेपर बघितला असेल तर अशा मोठ्या पझल असतात की नाही एक्झामिनेशन्समध्ये. परंतु अशा पझलला एक्झाममध्ये आपल्याकडे फक्त 1 तासच वेळ आहे ना. उगाच अशा पझलच्या नादात पडायचं नाही, कारण अशी पझल जर तुम्हाला सॉल्व्ह करायची असेल तर तुम्हाला किती वेळ लागणार? जवळपास 10 मिनिटं तर लागतील की नाही. सो हे पझल, सिटिंग अरेंजमेंट वगैरे वगैरेची आलेली उदाहरणं एक्झाममध्ये सॉल्व्ह करायची नाहीत. ओके, सो सरळ अशा एक्झाम्पलला काय करा, स्किप करा, बरोबर आहे. तिथे तुम्हाला इन जनरल लिखित स्पष्टीकरण मी पूर्ण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आता इथे बघा, ते काय म्हणतो 31 कमी दिवस आहेत, तर कमी दिवस 2च महिन्यामध्ये त्या दिलेल्या महिन्यामध्ये, एक तर फेब्रुवारी असेल तो, किंवा काय असेल, जून असेल, बरोबर आहे ना. हा, अगेन ऑक्टोबरला पण आहेत का? नाही. से 2 पैकी 1 महिना असेल तो. आर आणि एस मध्ये फक्त 2 लोक सेमिनारला जातात. आर एस मध्ये फक्त 2, म्हणजे आर जेव्हा जातो एस जातो, याच्यामध्ये कोणीतरी 2 महिने असतील की तिथे लोक काय जातात, सेमिनारला जातात. ओके, हां, ज्याला केडी आवडते तो यशच्या अगोदर सेमिनारला जातो, ज्याला पपई आवडतं, असं पूर्ण त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. ओके, याचा पण जे विश्लेषण घेतलं तर 10-15 मिनिटं लागतील या विश्लेषणाला, बरोबर आहे. सो म्हणून मी तिथे तुम्हाला पूर्णतः चार्ट दिलेला आहे. तुम्हाला घरी सॉल्व्ह करायचं असेल तुम्ही सॉल्व्ह करा, पण मी तर म्हणेल की जास्त टाइम वेस्ट करूच नका या चार्टवरती, बरोबर का नाही. एक्झाममध्ये जरी आपण याच्यावरती पझल सॉल्व्ह करायला सुरुवात केली तरी एक्झाममध्ये आपल्याला वेळ तेवढा आहे का? नाहीच आहे. उगाच पझल वगैरे याच्यावरती फोकस करायचं नाही. इथे पूर्ण तुम्हाला चार्ट मी दिलेला आहे. तुम्हाला जर वेळ असेल तुम्ही घरी फ्रेम करू शकता पझल्स. ओके, हां, नेक्स्ट बघा 28, 28 प्रश्न बघा. 28 काय प्रश्न आहे? उलगड्यास कोणती आकृती बघा. बघा, अशी आकृती उलगडली आणि डायरेक्ट इकडे तुम्ही नेली तर ही अशीच बघा, हा गोल इकडे, इकडचं इकडे पलटवला, बघा इकडे पलटवला तर असा येईल, आणि हा जो त्रिकोण आहे हा या असा येईल, बरोबर आहे ना. असा पलटवणार तुम्ही. त्यानंतर इकडचा जो पार्ट आहे हा असा त्रिकोण जो आहे, मग या असा जो त्रिकोण आहे हा असा पलटवण्यात येईल, इथे पण 0, इथे पण 0 येईल, इथे पण 0, इथे पण 0 येईल, बरोबर आहे ना. मग असे 4 शून्य आणि 2 त्रिकोण, म्हणून उत्तर काय येणार? आकृती क्रमांक 2. हा सोपा होता, हा तर यायला पाहिजे असता तुम्हाला. किती लोकांना आला हा? ओके, हां, सो त्याला पलटवा, तो उत्तर पर्याय क्रमांक 2 होईल. हां, एका उद्योगामध्ये एबीसी यांच्या भांडवल गुंतवणुकीचे गुणोत्तर आहे 4:3 काय 6 आहे, आणि 2 वर्षानंतर त्यांना मिळालेल्या नफ्याचे गुणोत्तर 2:3 काय 5 आहे. जर बीने पूर्ण वेळेसाठी गुंतवणूक केली असेल तर एने किती महिन्यासाठी गुंतवणूक केली आहे? सो एने किती महिन्यासाठी काय केलेली आहे? गुंतवणूक केली आहे. तर मग आता बघा, सो इन जनरल लक्षात घ्या की 2:3 काय 5 नफा. सो लक्षात घ्या, नफा इक्वल टू काय? भांडवल गुणिले काय? गुंतवणुकीचा कालावधी. आता आपल्याला काय काढायचं आहे? कालावधी काढायचा आहे. सो कालावधी म्हणजे काय? नफा भागिले काय होणार? भांडवल. अरे हा भांडवल जो आहे इथे गुणिलेचं इकडे भागिले जाईल की नाही? सो काय होणार? भांडवल होईल ना. मग याचा रेशो काढा, कालावधीचा. तुम्हाला रेशो काढावा लागेल कालावधीचा. मग काय हा काय नफा, नफा भागिले काय करा? गुंतवणूक. भांडवल गुंतवणूक ना, गुंतवणूक भांडवल. सो म्हणजेच काय 2:3 मी तिथं विशेषणात दिलेलं आहे बघा. 2:3 5 भागिले 4:3 काय 6, म्हणजे 1/2:1:5/6 येतो, बरोबर आहे. याला आणखी तुम्ही फ्रेमिंग केलं तर उत्तर काय? 3:6 काय 5, 3:6:5. ओके, हां. मग बघा, बीने पूर्ण वेळ म्हणजे 24 तास गुंतवणूक केली असेल. सो बीने किती वेळ गुंतवणूक केलेली आहे? 24 महिन्यांसाठी. सर 24 तास नाही, 24 महिन्यांसाठी जर गुंतवणूक केली आहे, मग याचा 6 पार्ट आहे, याचं किती महिने? 24. म्हणजेच काय 6 गुणिले 4, 4 नी मल्टिप्लाय होतं. मग तो म्हणतो की एने, एचं किती आहे? 3 पार्ट आहे. सो जर 6चे 24 होतात म्हणजे 4 नी गुणतो, तर 3ला पण तुम्हाला किती गुणावं लागेल? 4 नी, बरोबर ना. सो 3 चोक काय 12. सो 3 चोक किती होणार? 12 होणार ना. मग त्याची गुंतवणूक किती महिन्यांसाठी असेल? 12 महिन्यांसाठी असेल. किती महिन्यांसाठी असेल? 12 महिन्यांसाठी असेल, करेक्ट. सो म्हणून तुमचं उत्तर काय ना? पर्याय क्रमांक 1. ओके, हां. अगेन नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 30, प्रश्न क्रमांक काय 30. ABCDE 2 जोडपीस असून त्यांना विविध फळं आवडतात, त्याच्यामध्ये त्यांना दिलेलं आहे. ओके, एक पुरुष सदस्य केळे वा पेरू पसंत करत नाही. ओके, डी हा ईचा काय जावई आहे बघा. सो डी जो आहे हा ईचा जावई, म्हणजे ईच्या मुलीचा तो हसबंड असेल, बरोबर आहे ना. सो डी हा ईचा काय जावई आहे, ज्याला द्राक्ष सर्वात जास्त आवडतात, आणि त्या जावयाला काय आवडतं? द्राक्ष आवडतं. बीचे यफ हे भावंड आहे आणि तो सीचा मुलगा आहे. सो बीचे काय यफ भावंड आहे. ओके, सो
अगेन आणि तो कोण आहे बी, बीचे एफ हे भावंड आहे आणि तो सीचा काय आहे मुलगा आहे. सो अगेन सीचा मुलगा आहे सो बी. ओके सो त्याचं काय भावंड आहे तो संत्री विशेष पसंत करतो. बीला काय आवडतं संत्री आवडतात बरोबर ना. एफ हे एचे नातवंड आहे. सो एफ जो आहे तो एचे म्हणजे एचा नातवंड म्हणजे ए या जनरेशन मध्ये 3 जनरेशन आहेत बरोबर आहे. आणि त्याला केळी आवडते. एफला काय आवडते केळी आवडतात. ए व्यक्तीला पेरू विशेष पसंत आहेत. एला काय आवडतं पेरू. तिचे जोडीदार एक चिकू. हिचा जोडीदार कोण ईला काय आवडणार चिकू आवडणार बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये बघा प्रत्येकाचे हे आले फक्त कोणाचं राहिले सीचं. मग सीला काय आवडणार अननस. अननसच एक राहिले ना सो असे फ्रेम होणार. मग पण प्रश्न बघा काय सत्य नसलेली विधाने निवडा. कोणती विधाने काय नाहीत सत्य नाहीत. तर सीच्या फळाची पसंती निश्चित करण्यासाठी दुसरी माहिती पुरेशी नाही. सीचा आवडतं फळ आलंय ना आपल्याला म्हणून पुरेशी नाही म्हणता येईल का आपल्याला नाही बरोबर आहे. सो अविधान काय होईल चुकीचं होईल. अविधान काय चुकीचं होणार कारण आपल्याला इन जनरल माहिती पडलंय सीचं काय आहे अननस आहे माहिती पडलं ना. तो माहिती पडत नाही म्हणता येईल का आपल्याला. सी ही ए आणि ईची मुलगी आहे. सी जी आहे ती कोणाची मुलगी आहे ए आणि ईची मुलगी आहे. हे विधान काय आहे ब विधान बरोबर आहे ना. आणि क विधान बघा डी हे एफ चे वडील आहेत पण एफ ही व्यक्ती बीची बहीण नाही. सो एफ ही व्यक्ती बीची बहीण नाही का डी हे वडील बरोबर एफ ही बीची बहीण आहे. बीची बहीण येते ना एफ एफ बहीण येते की नाही यस येते. सो तिसरं विधान म्हणून बहीण नाही म्हणता येईल का हे पण चुकीचं होईल. मग आपल्याला अ आणि क उत्तर काय आलं पाहिजे तुमचं अ आणि क हे उत्तर असेल. याचाच अर्थ म्हणून तुमचं उत्तर काय सर अ आणि क म्हणजेच हे चुकीचे आहेत विधान. तर इथे एक विधान आहे ते काय ब वगळता वरील सर्व बरोबर. उत्तर काय पर्याय क्रमांक 3 ब वगळता वरील सर्व. ओके हा नेक्स्ट कम टू क्वेश्चन नंबर 31 प्रश्न क्रमांक 31 इकॉनॉमिक्स घेऊयात. उत्पादन पद्धतीत वस्तू व सेवांचे मूल्यांकन मोजले जाते बरोबर आहे. ओके उत्पादन पद्धत याची प्रोडक्शन मेथड आहे बरोबर आहे ना. सो एक तुलनात्मक महत्व प्रकट होते बरोबर आहे. म्हणजे आता इंडस्ट्री आहे इंडस्ट्रीमध्ये आउटपुट आपण मोजतो. सो ती पद्धत कोणती आहे उत्पादन पद्धत आहे. दोन्ही विधाने काय बरोबर आहे. सेवांचे मूल्य मोजणे अवघड असल्याने शिवासाठी उत्पादन पद्धत वापरणे अधिक योग्य आहे. मग अवघड असल्यामुळे उत्पादन पद्धत आहे का त्याच्यामध्ये कोणती पद्धत आहे उत्पन्न पद्धत आहे बरोबर. उत्पादन म्हणजे काय समजा एखादा डॉक्टर आहे मग त्याचं तुम्ही आउटपुट कसं मोजता इंडस्ट्री तुम्ही मोजू शकता तर ती उत्पादन पद्धत आहे. पण डॉक्टर किती इन्कम कमावतो ही त्याची मेथड होईल ना. वकील आहे वकील आपली सेवा देतो सर्व्हिस सेक्टर आहे. सो त्याचं तुम्ही मोजणार कसं मूल्य प्रोडक्शन मेथड यूज करणार का तुम्ही त्यासाठी कोणती मेथड यूज करणार इन्कम मेथड म्हणजे उत्पादन पद्धत नाही काय उत्पन्न पद्धत बरोबर आहे ना. सो हे विधान काय होणार चुकीचं होणार. मग अयोग्य विधान निवडा म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3. सो उत्तर ऑप्शन नंबर 3 पर्याय क्रमांक 3 होईल करेक्ट. हा सो जीडीपी मुळे अर्थव्यवस्थेचे संस्थात्मक आकलन होते बरोबर आहे. जीडीपी म्हणजे काय की टोटल आउटपुट याचा मधला आहे तर याचं संस्थात्मक आकलन कशामुळे होते जीडीपी मुळे होते इकॉनॉमीचं बरोबर आहे ना. ओके हा सो संस्थात्मक आकलन होते. सो हे विधान काय होईल बरोबर होईल. सो 32. ओके सो समजा जीडीपी म्हणजे काय टोटल प्रोडक्शन बरोबर ना. सो जीडीपी म्हणजेच काय असतं नॅशनल इन्कम लोक किती कमाई करतात ते नॅशनल प्रोडक्शन आणि नॅशनल एक्सपेंडिचर या सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणजेच काय असतं तुमचा जीडीपी असतो. तर त्यातलं संस्थात्मक आकलन होतं बरोबर आहे. अर्थाचे गुणात्मक आकलन होते बरोबर आहे. कडे याच्यात एक गोष्ट ऍड होते जेव्हा आपण ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट घेतो फॉरेन रिमिटन्सेस तुमच्या देशामध्ये किती येतात बरोबर आहे ना इन्कम फ्रॉम अब्रॉड बरोबर आहे. सो ती म्हणजेच काय गुणात्मक आकलन आहे. तुमची इकॉनॉमी किती इन्कम अब्रॉड बद्दल ऍब्सॉर्ब करते किंवा येते बरोबर आहे. सो ती कशामध्ये येणार जीएनपी मध्ये नाही येणार बरोबर ना. सो म्हणजेच ही काय आहे दॅट इज द क्वालिटी तुमची गुणात्मक आकलन ती हे करते. सो उत्तर काय 33 पर्याय क्रमांक 3. ओके हा देन पतनिर्मिती क्षमतेनुसार. ओके नेक्स्ट बघा पतनिर्मिती क्षमतेनुसार सर्वाधिक पतनिर्मिती मुदत ठेवीमधून करण्यात येते बरोबर आहे. येस हा फिक्स डिपॉझिट. देन मुदत ठेवीची तरलता अत्यंत कमी असते हे पण विधान काय आहे बरोबर आहे. हा मागणी ठेवीदारी बँकांना पत्नी सहज करणे शक्य होते मागणी ठेवीदारी होती का नाही. मागणी जी ठेव आहे ती कशी असते कम्प्लिटली का असते व्हेरिएबल असते. ती कशी असते कम्प्लिटली व्हेरिएबल असते. त्याच्यामुळे त्यांना सहज शक्य आहे असं म्हणता येणार. आणि उलट त्याच्यामुळे पतनिर्मिती करणे शक्यच होते कारण कधी पण माणूस जाऊ शकतो कधी पण काढू शकतो ना. फिक्स डिपॉझिट असेल तर काय होणार तो कधी पण जाणार का नाही. पण जेव्हा तुमची मागणी ठेव असते तेव्हा काय असते कधी पण व्यक्ती काय करू शकतो पैसे काढू शकतो त्याच्यामध्ये म्हणून ती त्याच्यातनं पतनिर्मिती करणं शक्य होत नाही. येस मुदत ठेवीची तरलता ही काय असते अत्यंत कमी असते. हो बरोबर आहे तरलता कमी असते ना म्हणजे व्हेरिएबिलिटी नाही होत ना त्याच्यामध्ये.
तुम्हाला हे माहिती आहे म्हणजे लिक्विड त्याच्यामध्ये लिक्विडिटी जी आहे तरलता जी आहे ती कमी असेल ना, म्हणजे तरलता काय ती कधी पण काढू शकता कधी पण हे करू शकतो वगैरे वगैरे, तर ते नसतं ना कारण फिक्स डिपॉझिट आहे. सो बरोबर आहे त्याच्यामध्ये. ओके सो उत्तर घेणार अ आणि ब बरोबर आणि काय ब क चूक. ओके हां. देन 34 बघा, ग्राहक किंमत निर्देशांक सीपीआय किरकोळ स्तरावरील निर्देशांक आहे. ओके सो 34 काय होणार बरोबर आहे. ओके सो सीपीआय कंबाईंड ज्याला आपण म्हणतो ना, सीपीआय आता नवीन आला ना, सीपीआय कंबाईंड बरोबर आहे. हां सीपीआय कंबाईंड. सेवा महाग होत आहेत काय, सीपीआय कंबाईंड मध्ये करू शकते, डब्ल्यूपीआय घाईमध्ये नाही. ओके सो हे सुद्धा हे काय सो 34 बरोबर आहे हे सुद्धा विधान. ओके सो कारण सीपीआय जी आहे ते शेवटच्या याच्यामध्ये तर ही सेवेच्या संबंधात आहे, वेळेस डब्ल्यूपीआय जी आहे ते कशामध्ये आहे, हे प्रोडक्शनशी संबंधित आहे. डब्ल्यूपीआय कशी संबंधित आहे, प्रोडक्शनशी संबंधित आहे ना. डब्ल्यूपीआय होलसेल प्राइस इंडेक्स जे आहे ते कशामध्ये आहे, प्रोडक्शनशी संबंधित आहेत बरोबर आहे. हा अगेन सीपीआयसी मध्ये सर्वाधिक भर दिलेला हे सुद्धा विधान काय होणार बरोबर होणार. सो उत्तर पर्याय क्रमांक 4. प्राथमिक वस्तूंना काय दिलेले आले आपले अन्नधान्य वगैरे जे त्याला काय देण्यात आलेलं आहे जास्त भर देण्यात आले, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 4. हा पुढीलपैकी अयोग्य जोडी निवडा. सो बघा अयोग्य जोडीचं हे दिलेले हे पुरस्कार झाले ते पुरस्कृत पाहिजे, ते पुरस्कृत करा त्याच्यामध्ये. सो हे जे सगळे जे आहेत ते काय आहेत पुरस्कृत बँक्स जे आहेत ते आहेत. सो इन जनरल बघा नरसिम्हन कमिटीने 1975 ला काय दिली होती शिफारस दिली होती, त्याच्यानंतर काय केलं होतं सो इन जनरल या जे ग्रामीण बँक आहे त्यांची काय केली होती आपण सुधारणा केलेली होती बरोबर. सो यांच्यामध्ये हे केलेलं होतं. सो इन जनरल याच्यामध्ये अयोग्य जोडी निवडायची आहे. सो अगेन प्रथम घ्या मुरादाबाद सिंडिकेट बँक द्वारा पुरस्कृत, गौर ग्रामीण बँक ओके हे पण बरोबर आहे. गोरखपूरची येथे स्टेट बँक द्वारा पुरस्कृत होते, गोरखपूर ग्रामीण बँक ओके यूपी मधली. ओके अगेन हरियाणा क्षेत्रीय ग्रामीण बँक भिवनी ही युनायटेड कमर्शियल बँक द्वारे नाही पंजाब नॅशनल बँक द्वारे पुरस्कृत आहे. अयोग्य जोडी पंजाब नॅशनल बँक पीएनबी. ओके सो याला काय म्हणतात पंजाब नॅशनल बँक द्वारे ती काय आहे पुरस्कृत केलेली आहे. सूत्र पर्याय क्रमांक 4. हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF कोणत्या देशाला कर्ज पुरवठा करते, कोणत्याही सर्व देशाला करते का ती. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की IMF फक्त कोणाला करते त्याच्या सदस्य राष्ट्रांना काय करते कर्ज पुरवठा करते. सो म्हणून उत्तर काय पर्याय क्रमांक 3. ओके सो IMF ओनली प्रोव्हाइड्स ओके सो सदस्य राष्ट्रांना करते. ओके अगेन 37 बघा वित्त आयोग, इथे काय पाहिजे तुमचा वित्त आयोग तुम्हाला अनाऊन्स केलं होतं ना त्यांनी. ओके सो वित्त आयोगाचे महत्वपूर्ण काय आहे सो केंद्र आणि राज्य दरम्यानचे काय आर्थिक संबंधाविषयी काय करणे सूचना करणे बरोबर आहे. सो हे वित्त आयोगाचं फायनान्स कमिशनचं की डिस्ट्रीब्युशन काय असलं पाहिजे. सो 37 उत्तर पर्याय क्रमांक 3. 38 खाली दिलेल्या विधानांपैकी अयोग्य विधाने निवडा. भारतात सन 2000 पासून विशेष आर्थिक क्षेत्राची स्थापना करण्यास काय झालेली आहे सुरुवात झालेली आहे. भारतातील सेसची निर्मिती चीनच्या सेसच्या धर्तीवर केली आहे हे पण काय बरोबर आहे. सेसने 100% गुंतवणुकीस मान्यता आहे पण बरोबर आहे. सेसच्या सर्व उत्पन्न पहिल्या 5 वर्षी 100% आयकर मुक्तता आहे, सर्व उत्पन्नावर नाही. एक्सपोर्ट सबसिडायझेशन ज्याला आपण सो एक्सपोर्ट वरती आहे म्हणजेच काय निर्यात. सो जे कशावरती असेल निर्यातवरती आधारित जे काही उत्पन्न असेल बरोबर ना. सो प्रोडक्शन घेतात निर्यातसाठी बरोबर निर्यात उत्पन्नावर, हे महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा याच्यामध्ये. सो सर्व उत्पन्नावर नाही तो कोणता आहे निर्यात उत्पन्नावरती आहे. ओके सो म्हणून उत्तर तुमचं काय येणार कोणतं विधान अयोग्य आहे पर्याय क्रमांक 4. ओके देन फिस्कल रेग्युलेशन बिझनेस मॅनेजमेंट. ओके सो फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड द बिझनेस बजेट मॅनेजमेंट. ओके हां ऍक्ट 2003 सो इन जनरल हा 2004 पासून अंमलात आला. ओके अगेन सो 39 अगेन योग्य 2009 पर्यंत तूट शून्यावर आणण्याचे बंधन शासनावर काय करण्यात आले याच्यामध्ये टाकण्यात आले. सो भांडवली तूट नाही, कोणती तूट होती ती महसुली तूट. भांडवली तूट नाही, कोणती तूट महसुली तूट. लक्षात आलं का तुम्हाला. हा 2016 मध्ये परीक्षण करण्यासाठी 2016 मध्ये कोणती कमिटी आली होती NK सिंग कमिटी. ओके कोणती कमिटी NK सिंग कमिटी. कमिटी माहिती असली पाहिजे तुम्हाला. कोणतं फक्त विधान बरोबर येईल पर्याय क्रमांक 1 बरोबर येणार. ओके देन 40 बघा अग्रणी बँक योजना. सो अयोग्य विधान आपल्याला शोधायचं आहे याच्यामध्ये. ओके सो अयोग्य विधाने निवडा. मग अग्रणी बँक योजना क्षेत्रीय सेवा दृष्टिकोनाच्या उद्देशाने काय करण्यात आलेली आहे. सो उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे. या बँकांवर ग्रामीण निमशहरी शहरी पूर्ण विकासाची काय दिलेली आलेली आहे जबाबदारी देण्यात आलेली आहे. ओके हां मग आता एक त्यामध्ये काय असतं की लीड बँक स्कीम त्याला आपण म्हणतो ना, कोणती स्कीम म्हणतो लीड बँक स्कीम. ओके क्षेत्रीय सेवा दृष्टिकोन उद्देशाने सुरू करण्यात आले. दोन्ही विधाने काय आहेत बरोबर आहेत. ओके पण इथे थोडं हे होऊ शकतं मी अयोग्य विचार आहे ना याच्यामध्ये. सो ते योग्य पाहिजे होतं. सो याला योग्य करा. सो योग्य विधान निवडा. तर दोन्ही विधाने काय आहेत बरोबर आहेत. ओके हां देन नाणे बाजारात कर्ज व्यवहार 1 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी होतात, मात्र कृषीसाठी हा अल्प कालावधी किती असू शकतो. सो कृषीसाठी हा कालावधी काय किती असू शकतो सो 15 ते 18 महिने असतो हा कालावधी जो असतो करेक्ट. सो 15 ते 18 महिने. हां
42 खालीलपैकी कोणत्या पद्धतीनुसार विषमता किंवा आर्थिक समानता मोजता येते? ओके, सो फिलिप्स कर्व काय आर्थिक समानतेसाठी किंवा विषमतेसाठी आहे का? फिलिप्स कर्व कशासाठी आहे? अनएम्प्लॉयमेंट बरोबर आणि इन्फ्लेशन, महागाई आणि काय, सो महागाई जी आहे ओके आणि रोजगार बेरोजगारी वगैरे याचा रिलेशन जे आहे ते कशाचं आहे? फिलिप्स कर्व आहे. तर फिलिप्स कर्व याच्यात येईल का? नाही. हा अगेन पाल्मा गुणोत्तर, येस पाल्मा गुणोत्तर येणार याच्यामध्ये. हा सो मी बघा त्याच्यात तुम्हाला हे केलेलं आहे. सो गिनी निर्देशांक म्हणजे काय? लॉरेन्स कर्व मधनं काय काढतो आपण? गिनी निर्देशांक काढतो बरोबर, त्यात इनक्वालिटी आपण मोजतो. फिलिप्स कर्व हा काय? बेरोजगारी आणि महागाईच्या संबंधात आहे. पंचमक गुणोत्तर आणि पाल्मा गुणोत्तर ह्या दोन नवीन बाबी कदाचित तुम्हाला हे असतील, पण आजकाल एक्झाम याच्यामध्ये दिलेलं आहे मला वाटतं ते पुस्तकांमध्ये. सो पंचमक गुणोत्तर काय आहे? 20% श्रीमंत लोकांचे आणि 20% गरीब लोकांचे सरासरी उत्पन्नाचं गुणोत्तर काढलं जातं, ते म्हणजेच काय आहे? पंचमक गुणोत्तर आहे. ओके, आणि पाल्मा गुणोत्तर काय आहे? 10% श्रीमंत लोक आणि 40% काय? गरीब लोक यांचं काय आहे? उत्पन्नाशी असलेलं गुणोत्तर काढलं जातं. हे पण लक्षात ठेवा याच्यामध्ये. सो हे सुद्धा आर्थिक असमानतेशी आहेत. सो अ सोडून बाकीचे सर्व म्हणजेच काय? ब, क आणि काय? ड. सूत्र पर्याय क्रमांक 2 होईल. सो दॅट्स युअर आन्सर इज ऑप्शन नंबर 2. ओके, नेक्स्ट 2017 ते 2020 दरम्यान संपदा योजना कोणत्या क्षेत्रात संबंधित आहे? कोणत्या क्षेत्रात संबंधित आहे संपदा योजना? कृषी क्षेत्र बरोबर आहे. हा सो संपदा योजना जी आहे याचा फुल फॉर्म काय संपदा योजनेचा? स्कीम फॉर ॲग्रो मराईन प्रोसेसिंग डेव्हलपमेंट अँड ॲग्रो प्रोसेसिंग क्लस्टर बरोबर आहे ना. सो किसान संपदा याच्यामध्ये काय आहे? कृषी क्षेत्राला सहाय्य करणे, अन्न प्रक्रियेचे काय करणे? आधुनिकीकरण करणे आणि कृषी मालाचा काय? अपव्यय टाळणे, हा सगळा पाठ जो येतो तो कशामध्ये येतो? संपदा योजनेमध्ये येतो. सगळा पाठ कशामध्ये येतो? संपदा योजनेमध्ये येतो. ओके, हा देन 44 कोणती क्षेत्रे फक्त सरकारसाठीच काय आहेत? आरक्षित आहेत. ओके, अणुऊर्जा येस फक्त सरकारसाठी आरक्षित आहे. आता अणुऊर्जेच्या खणनमध्ये बरोबर ना, अणु खनिजांमध्ये यांनी सरकारने इन्व्हेस्टमेंट अलाउड केलेलं आहे. अगेन रेल्वे सुद्धा जी आहे सरकारसाठी, रेल्वेच्या पायाभूत सुविधा आहेत त्यात इन्व्हेस्टमेंट सरकारने स्वीकारलेली आहे, पण रेल्वेमध्ये नाही घेतलेली. लक्षात घ्या कशामध्ये आहेत? रेल्वेच्या पायाभूत सुविधा वगैरे ज्या आहेत त्याच्यामध्ये सरकारने घेतलेले, पण अजूनही रेल्वे कोणी प्रायव्हेट रेल्वे चालू शकतो का कोणता? हे हा रेल्वेच्या आतापर्यंत पायाभूत सुविधामध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट सरकार करत नव्हतं, पण आता सरकारने मंजुरी दिली की रेल्वेमध्ये काय? सो पायाभूत सुविधामध्ये ते इन्व्हेस्टमेंट करणार, पण अजूनही रेल्वेमध्ये पूर्णपर्यंत आपण हे घेतोय का? हे घेत नाहीये. ओके, सो संरक्षण साधने याच्यामध्ये आहे ऑलरेडी आधीच दिलेली. ओके, हा सो म्हणून इथे फक्त सरकारसाठीच आरक्षित आहे. घातक रसायने उद्योग. ओके, हा सो याच्यामध्ये काही याच्यामध्ये आपल्याला अलाउड केलेलं आहे. उत्तर काय तुमचं? अ आणि काय? ड. पर्याय क्रमांक काय? 2. हा देन खर्च दाबीने चलन वाढ कोणत्या वाढ झाल्यामुळे संभवते? सो कच्च्या तेलाच्या किमती जर वाढल्या तर त्याच्यामुळे काय होणार? अरे वाढणार ना. अरे खर्च वाढेल की नाही तुमचा? अगेन कच्च्या मालाच्या किमती, कच्च्या तेलाच्या किमती, कामगारांचे पगार, येस पैसे जास्त आले, पगार जास्त झाला तर तुम्ही काय करणार? खर्च काय करणार? वाढणार. त्यामुळे काय होणार? सो चलनवाढ होईल की नाही? अगेन कर्जावरील काय? व्याजदर तुम्हाला जास्त भरावा लागतो अगेन, त्यामुळे पण होईल की नाही? सो अ, ब, क, ड हे चारही जे आहेत ते रिलेटेड आहेत कशाशी? कॉस्ट पुश इन्फ्लेशनशी. कशा संबंधित आहेत? कॉस्ट पुश इन्फ्लेशनशी. म्हणून उत्तर तुमचं पर्याय क्रमांक 1. सो दॅट्स द आन्सर ऑप्शन नंबर 1. ओके.